गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी, कारण त्यातच गंमत खरी. ही गौरीची रेडीमेड साडी आपल्याकडे अवेलेबल आहे. या साडीसोबत ब्लाऊज सुद्धा तुम्हाला तयार मिळणार आहे. तर आपण या गौरीला या साडीने कशी सजवायची ते आज बघणार आहोत. याला वेलप्रो दिलेला आहे. असा तो वेलप्रो काढून फक्त आपल्याला हे ब्लाऊज वेलप्रोनेच अटॅच करायचे. हा असा इथे वेलप्रो आहे. हा परत वेलप्रो इथे जॉईन करायचा. हा वेलप्रो इथे जॉईन करायचा आहे. त्याच्यानंतर हा इथून इथे जॉईन करायचा. पूर्ण वेलप्रो दिलेला आहे ब्लाऊजला चारी बाजूने. आता हे आपलं असं बघा ब्लाऊज घालून झालेलं आहे गौरीला. आता आपण याला साडी नेसवणार आहोत. हा इथे असं काष्टा दिलेला असतो बघा. साडी तुम्ही एकदा घडी काढलात की हा पदर आहे, काष्टाचा वेलप्रो आहे आणि ही चेन आहे, झिप दिलेली आहे इथे. आणि साईडला इथे लेस दिलेली असते अशी टाईट किंवा लूज करण्यासाठी. पहिली झिप लावून घेऊया आपण. ही झीप अशी पहिली लावून घ्यायची आणि नंतर या साईडला दिलेल्या लेसने असं ही लेस तुम्ही मध्ये कट पण करू शकता. कट करून जर तुम्हाला गाठ मारायची असेल तर ते अजून इझी पडेल. व्यवस्थित टाईट होतो याने. आता हा काष्टाचा वेलप्रो आहे. हा इथून घ्यायचा फक्त असं घेऊन याला मागे वेलप्रो दिलेला आहे त्याला असं लावायचं. झाली आपली साडी नेसून. 2 मिनिटाचं काम आहे फक्त गौरीला साडी नेसवणं रेडीमेड. आता आपल्याला फक्त हा पदर काढायचा आहे. जसं आपण पदर काढतो आपला तशा पद्धतीने पदर काढायचा आहे. अशा पद्धतीने आपली गौरीची साडी नेसून तयार आहे. इथे पाहिजे तर एक तुम्ही मागे पिनअप पण करू शकता किंवा हे असंच राहिलं तरी हरकत नाही. तरी आता आपली साडी नेसून झालेली आहे. असं पदर असं डोक्यावरून.
तर अशा प्रकारे आपली गौरी सजवून तयार आहे.